नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे, जानकीनं आता ऋषिकेशची साथ देऊन खंबीर लढाईचं ठरवलेलं असतं। ऋषिकेशला तिच्यामुळे प्रेरणा मिळत असते की आता आपल्या जीवलगांसाठी जगायचं आणि जीवलगांना म्हणजे ओवीला आणि जानकीला मात्र ही दिवाळी आनंदात पार पाडायची। जे काही सर्व सुखसोयी आहे त्या सर्व मी कितीही कष्ट करेन आणि म्हणजे त्यांना या संकटातून बाहेर काढेल। आपल्यावर आलेले हे संकट मी त्याची झळ मात्र ओवी आणि जानकीला लागून देणार नाही असे तो ठरवतो आणि तो इकडे तिकडे त्यासाठी जॉब शोधत असतो। तेव्हा अचानक जॉब शोधत असताना त्याला एक समोरून रिक्षा जाताना दिसत असते आणि रिक्षा तो जात असतो, नोकरी इकडे तिकडे शोधतो परंतु नोकरी काही मिळत नाही। तर इकडे ऐश्वर्याने ठरवलेले असते की आता हा ऋषिकेश आहे त्याला मुळशीमध्ये मी कुठेही नोकरी मिळवून देणार नाही असे तिला वाटत असते की नक्की आता तो गुलाबदादांच्या घरात राहतो आणि गुलाबदादांना तर आता धमकावायला पाहिजे। जर गुलाबदादांना नोकरीवरून काढले तर तो ऋषिकेशला त्या घरात राहून देणार नाही असे ऐश्वर्याला वाटत असते। म्हणून ती गुलाबदादांना धमकावते, गुलाबदादांना म्हणत असते की मी तुम्हाला नोकरीवरून काढून टाकेन। परंतु गुलाबदादा म्हणतात की तुम्हाला तुमच्या माणसांचीच पर्वा नाही तर तुम्ही आमच्यासारख्यांची काय पर्वा करणार, त्यामुळे तुमच्यासारख्या लोकांच्या घरी नोकरी करणं मला तर कधीही परवडणार नाही आणि ती नोकरीसुद्धा मला नको, कारण आमचे ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी ह्या येथेच या घरात नाही, घरच्या लक्ष्मी आणि घरचे दादाच घरात नाही तर कुणाला इथे हक्काने नोकरी करायला आवडेल, त्याची काही गरज नाही, आजच मी तुमची नोकरी सोडतो असे ऐश्वर्याच्या थोबाडावर मारून गुलाबदादा निघून जातो। शेवटी ऐश्वर्यावर आता रडण्याची वेळ तर येणारच असते, कारण घरातील सर्व छोटे मोठे काम तर तिच्यावर करायला ही तिची वेळ येते। परंतु आता ही अवंतिका सुद्धा घरी आली असते आणि अवंतिकाने सुद्धा ठरवलेले असते की जसे तसे आता उत्तर द्यायचे। तेव्हा अवंतिका ऐश्वर्याला म्हणत असते की आता तू काही कारस्थान कर, परंतु तुझे कारस्थान आईंसमोर लवकरात लवकर मी घेऊन येईन आणि नाही तुला या घरात तुझ्या पापासह बाहेर काढले तर मी सुद्धा नावाची अवंतिका नाही। तू कितीही कटकारस्थान करून जानकी बहिणींना आणि ऋषिकेश दादांना घराच्या बाहेर काढले असेल परंतु आम्हाला मात्र तू काढू शकत नाही, आमचा सुद्धा या घरात हक्क आहे आणि त्यांचा सुद्धा हक्क आम्ही दोघे मिळून त्यांना लवकरच देऊयात। तेव्हा ऐश्वर्याची तर आणखीन जळफळाट होते। ऐश्वर्याला असे वाटते की आता या अवंतिकाला अगोदर धडा शिकवायला हवा, म्हणून ती लगेच आपल्या डॅडाला फोन करते आणि डॅडाला म्हणत असते की ती अवंतिका आणि ते सौमित्र तर त्या जानकी बहिणीसाठी इतके झटत होते, तिला घरी घेऊन येण्यासाठी खूप प्रयत्न करत होते, परंतु जानकी आणि ऋषिकेश परत या घरात नाही आले। डॅडा अहो ती अवंतिका काही कमी नाही, ती तर मला धमकावते, धमकी देते आणि तो सौमित्र तो तर आपल्या आईला चक्क आई म्हणायला तयार नाही, कारण जोपर्यंत तिने जसा सुमित्रा आईने ऋषिकेशचा आई म्हणण्याचा हक्क हिरावून घेतला तसे सौमित्रने सुद्धा आपल्या आईला न घाबरता तिला आई हा शब्द म्हणायला त्याने सुद्धा नकार दिला। तो तिचा मुलगा नाही असे तर त्याने स्पष्ट शब्दात तिला सांगितले आणि तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की साहेब म्हणजे डॅडा म्हणजे नक्की आपल्याला काहीतरी करावे लागेल की अवंतिका आणि सौमित्र तर या घराच्या बाहेर जर गेले नाही तर मग माझं मुश्किल होईल। जे कारस्थान मी केलेलं आहे ते नक्की त्या नानांच्या मदतीने मला बाहेर काढतील आणि मला नाही त्यांनी या घराची मोलकरीण बनवले तर मग अवघड होईल, कारण ऐश्वर्याला सुद्धा भीती वाटायला सुरुवात होते की नक्की आता काय करू आणि काय नाही। तर इकडे आपले ऋषिकेश जानकी मात्र हे आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करतात, कारण यंदाची दिवाळी त्यांना धुमधडाक्यात करायची असते। ऋषिकेशने पूर्ण आपली ताकद पणाला लावून नोकरी शोधायची ठरवलेली असते आणि तो रस्त्यावरून जात असताना त्याला ती रिक्षा दिसते आणि त्या रिक्षातून जे काही हे अनाऊन्स करून सांगितले जात असतात की कुस्तीचा भव्य सामना आणि या कुस्तीमध्ये जो जिंकेन त्याला 1 लाख रुपयाचे बक्षीस असेल। तेव्हा तर ही अगदी आपल्यासाठी नशिबाने धावून आणणारी चमत्काराची गोष्ट आहे। तेव्हा ऋषिकेश ठरवत असतो की जर आपल्या ओवीला आपले धुमधडाक्यात म्हणजे जशी रणदिव्यांच्या घरात दिवाळी साजरी होत होती त्यापेक्षाही अधिक तिची दिवाळी साजरी व्हायला हवी, तिच्या सर्व अपेक्षा पूर्ण व्हायला हवेत, मग ही कुस्ती मला जिंकायलाच हवी। तेव्हा मात्र तो कुस्तीमध्ये भाग घ्यायचा नाही की नाही असे ठरवत असतो। त्यानंतर तो घरी येतो, त्याच्या डोक्यामध्ये फक्त तोच विचार असतो की काय करू
काय नको त्या कुस्तीमध्ये भाग घेऊ किंवा नको घेऊ, कारण जर कुस्तीमध्ये भाग घेतला तर आपल्याला ओवीच्या आणि जानकीच्या दिवाळीसाठी सर्व खर्च करता येईल, त्यांना आनंदी ठेवता येईल आणि दिवाळीसुद्धा धुमधडक्यात साजरी होईल, थोडेसे पैसेसुद्धा आपल्याजवळ शिल्लक राहतील। त्यामुळे नक्की आता ही दिवाळी धडक्यात जर करायची असेल तर ही स्पर्धा मात्र मला जिंकावी लागेल, म्हणून त्याने आपल्या मनाशी निश्चय केलेला असतो। त्यानंतर घरी येतो, घरी आल्यानंतर त्याच्या मनात तोच विचार असतो की काय करू किंवा काय नाही। तेव्हा रात्री जानकी, ऋषिकेश आणि ओवी छान अशा आपल्या चांदण्यांच्या या रात्री तिथे झोपलेल्या असतात। रात्री आकाशात काही ध्रुवतारा आणि काही तारे चमकताना दिसतात। तेव्हा त्यातील एक ध्रुवतारा असतो। तेव्हा ध्रुवतारा ही जानकीचे लक्ष जाते। जानकी म्हणते की ओवी अगं बघ ना ध्रुवतारा, आणि हे बघ ध्रुवतारेची गोष्ट ओवी तुला माहिती आहे का? ध्रुवतारा ज्या ठिकाणी स्थिर असतो आणि त्याला जे काही आपले विष्णू देव आहे ना, त्यांनी त्याला असे म्हणजे योगदान दिलेले आहे की ध्रुवतारा कधीही असा स्थिर राहील, कारण तो कधीही डगमगणार नाही। कितीही काही संकट आले तरीसुद्धा तो आपली जागा कधीही सोडत नसतो। तेव्हा जानकी एकच असा कानमंत्र देऊन जाते आणि जानकीच्या त्या बोलण्यावरून ऋषिकेशला त्या कुस्तीत लढण्याची ताकद त्याच्यात निर्माण होते। त्याने सुद्धा दृढ निश्चय केलेला असतो की कितीही संकट आली त्या संकटात मात्र निगेटिव्ह विचार करायचा नाही, आणि जर निगेटिव्ह विचार केला तर माणसाला नक्की अपयश येते। मग कितीही आपल्यावर संकट आली तरीसुद्धा आपण आपलं मन असं पॉझिटिव्ह ठेवायचं। पॉझिटिव्ह विचार केल्यानंतर सर्व काही घडतं अगदी पॉझिटिव्ह। त्यामुळे तो स्वतःला खंबीर बनवतो आणि जानकीला म्हणतो की जानकी अगं तुझ्यामध्ये इतकं बळ कुठून आलं आणि कुठून इतकं सामर्थ्य, कारण तू कितीही संकट आले तरी डगमगत नाही। त्या लढण्याची ताकद मात्र ही तुझ्यात असते आणि तुझीच ती ताकद पाहून मला लढण्यासाठी प्रेरणा मिळते। तेव्हा जानकी आणि ऋषिकेश खूप खुश होतात। तेव्हा ऋषिकेश विचार करतो की जानकी आता ती कुस्ती मी नक्की तुझ्या या कानमंत्राने लढेलच, आणि मी पॉझिटिव्ह विचार करून या स्पर्धेत भाग घेईल आणि ही स्पर्धा नक्की मी जिंकेलच। तुझी आणि ओवीची साथ असताना मला ही स्पर्धा तर मी जिंकणारच आहे, असे तो आपल्या मनाशी ठाम निश्चय करतो। तेव्हा मात्र ऋषिकेशचा हा ठाम निश्चय झाल्यानंतर त्याला असे वाटतं की आता ही कुस्ती लढायची। तेव्हा तो कुस्तीमध्ये भाग घेतो आणि त्याची पूर्ण तयारी तो करत असतो। त्यानंतर इकडे सौमित्रा आणि अवंतिका मात्र घरामध्ये जे काही हक्क आहे सुमित्राला वारंवार टोमणे देऊन सर्व काही हक्क घेण्याचे ठरवतात। तेव्हा सौमित्र हा आपल्या नानांच्या रूममध्ये येतो। नानांच्या रूममध्ये आल्यानंतर सौमित्राला बघून नानांना खूप आनंद होतो। जेव्हा नानांना कळतं सौमित्राकडून की आपले जानकी आणि ऋषिकेश आपल्या गुलाबदादांच्या घरी आहे, तेव्हा नानांच्या जीवात जीव येतो। नाना हात जोडून म्हणतात की सौमी अरे मला माफ कर, खरंच मला जानकीकडे बोट दाखवायचं नसतं। नाना खूप खुणावून सौमित्राला सांगण्याचा प्रयत्न करतात। तेव्हा नाना सौमित्राला म्हणतात की तू मात्र हे घर सोडून कुठेही जाऊ नको आणि आपल्या जानकी आणि ऋषिकेशला दिवाळीसाठी तरी आपल्या घरी घेऊन ये। तेव्हा सौमित्र नानांना वचन देतो की नाना काही झालं तरी मी आपल्या जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादांना नक्की घरी घेऊन येईल। तेव्हा नाना म्हणतात की फक्त आपली ओवी सुखरूप आहे ना बाळा सौमी? तेव्हा सौमी म्हणतं की हो नाना काही काळजी करू नका, ते गुलाबदादांच्या घरी अगदी सुखरूपात आहे, कारण जानकी वहिनीला आणि ऋषिकेश दादाला या घराच्या बाहेरून काढले ते मला नाही आवडलं। मी त्यांना आणण्यासाठी सुद्धा गेलो होतो, परंतु त्यांनी या घरामध्ये येण्यासाठी नकार दिला। तेव्हा नानांना खूप वाईट वाटतं। नाना मनात विचार करता की ज्या जानकीला इतकी मला वडिलांचं प्रेम देणारी माझ्या लेकीसारखी होती, तिनं काहीही चूक केली नव्हती, तरीसुद्धा आज तिच्यावर मला ह्या ऐश्वर्यामुळं आरोप घ्यावे लागले। नाना जे दबावाखाली म्हणजे सौमित्राच्या मनात असतं, सौमित्राला सुद्धा स्पष्ट शब्दात बोलून दाखवलेलं असतं की आई अगं नानांनी कोणत्या तरी दबावाखाली म्हणजे ऐश्वर्याच्या दबावाखाली येऊन त्यांनी मुद्दाम जानकी बहिणीकडे बोट केलेलं असो। तर सुमित्रा तर टेन्शनमध्येच असते, कारण घरात तर दिवाळी आली आणि आता जानकी ऋषिकेश घरात नाही। सौमित्रा आणि अवंतिकासुद्धा आलेत, पण अवंतिका मात्र काही कमी नसते। अवंतिका आपल्या काटेनेच काटा काढवायचा ठरवते। तेव्हा ती ऐश्वर्याला पुढं करून सर्व काही तिच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करत असते। शेवटी ती ऐश्वर्याला या घराची
मोलकरीण बनवते. घरातील सर्व छोटे मोठे काम ती ऐश्वर्याला करण्यासाठी सांगत असते की नाहीतर जर तू केली नाही तर मग सुमित्रा आईला काय सांगायचे आणि काय नाही, आणि तुला त्यांच्या मनातून कसं उतरवायचं हे मला चांगलंच जमतं. तेव्हा मात्र अवंतिका मात्र खुश होऊन जानकी बहिणी केव्हा या घरात येतील आणि त्यांचा हक्क आपण त्यांना केव्हा देईल याची वाट बघून असते. आणि तसतशी ती ऐश्वर्याला चांगला धडासुद्धा शिकवत असते. ऐश्वर्याची तर चहूबाजूंनी बोलती बंद होते. तिला एक भीती असते की नानांनी जर या सौमित्राला सर्व काही सांगितले आणि त्या सुमित्राईचे जर कान उघडले तर मग आपली मात्र काही खेर नाही. तिला भीती लागूनच असते. म्हणून ती ऋषिकेश असतो तर ऋषिकेशला त्रास देण्यासाठी काही गुंड त्याचा पाठलाग करण्यासाठी पाठवते. परंतु ऋषिकेश मात्र त्या गुंडांना सुद्धा लाथाडतो आणि शेवटी त्या स्पर्धेत तो ऐनवेळेस येऊन पोहोचतो आणि आपल्या जानकी ओवीची साथ मिळून ती स्पर्धा मात्र तो जिंकतो आणि 1 लाखाचे ती बक्षीस त्याला मिळतं. ऋषिकेशला इतका आनंद होतो कारण त्याने स्वतः कमावलेलं हक्काचं पैसं कधीही त्या रणदिव्यांच्या घरांनी आत्तापर्यंत त्याला दिला नाही. त्याचे अकाउंट त्या ऐश्वर्याने फ्रीज केले, परंतु त्याने कधीही स्वतःसाठी विचार केलेला नव्हता. जे काही आपण आपल्या स्वकष्टातून पैसे आणि कंपनी उभी केली होती ते सर्व त्याने कंपनीच्या अकाउंटमध्ये ठेवलेले होते. परंतु आता मात्र त्याने स्वतःचे ते 1 लाख रुपये मिळून त्याला खरंच खूप आनंद वाटत असतो आणि तो जानकी आणि ओवीला म्हणतो की ओवी आता चला आपण सर्व काही आता खर्च करूयात. म्हणून ऋषिकेश आणि जानकी सर्व काही दिवाळीची शॉपिंग वगैरे सर्व काही करतात. ओवीसुद्धा खूप खुश असते, परंतु त्यांना आपल्या रणदिवे कुटुंबाची खरंच खूप आठवण येत असते. नाना कसे असतील, आपल्या मागच्या दिवाळीचे सर्व काही क्षण त्यांना आठवत असतात. कारण जानकी प्रत्येक सणाला दारामध्ये रांगोळी काढायची आणि ओवी तिची खास असं करून तिला मदत करायची. तेव्हा जानकीला प्रत्येक क्षणाला आठवण येते की आई केव्हा तिला फोन करतील आणि केव्हा परत रणदिव्यांच्या कुटुंबात बोलावून घेतील याची ती आनंदाने वाट बघत असते. ती कधीही आपल्या आईवर रागावणारी नसते आणि कधीही ती आईला मोठे मनाने माफसुद्धा करणार असते. कारण आई चुकल्या ते केवळ ऐश्वर्यामुळे. आत्तापर्यंत आईनं खूप प्रेम आपल्यावर केलेलं आहे ते तर आपण नाही विसरू शकत. त्या कितीही आपल्याला रागावून अनाथ म्हणले असेल, त्यांचे कितीही गैरसमज झाले असतील, परंतु आपण मात्र आपला हा पाय चुकून द्यायचा नाही. आपल्या आईंना आणि नानांना मोठ्या मनाने माफ करायचे असे तिने पूर्णपणे ठरवलेले असते. तर इकडे ऐश्वर्याची चहूबाजूंनी कोंडी होते की नेमकं आता काय करू आणि काय नाही. तो ऋषिकेशसुद्धा तिकडे मस्त आनंदात दिवाळी साजरी करतो आणि इकडे मात्र हे चेहरे घेऊन पडलेत तर यांचं काय करू. तेव्हा मात्र सारंगला आता जेव्हा ऐश्वर्या तिच्या डॅडाशी बोलत असते तर सारंगला सुद्धा आता त्या ऐश्वर्यावर थोडासा संशय मात्र यायला लागतो. कारण आजी आणि ऐश्वर्या दोघी एकमेकींशी कुजबुज करत असतात की आता हा सौमित्र घरी आला आणि त्याला तर फक्त त्या जानकी आणि ऋषिकेशची काळजी आहे. तेव्हा आजी म्हणत असते की हो ना अगं, तो तर त्या जानकी आणि ऋषिकेशला घरात आणण्यासाठी गेला होता आणि सुमित्राला सुद्धा वाटेल तसा बोलला. त्याला वाटतं का काही, त्याला फक्त त्या जानकी आणि ऋषिकेशची काळजी वाटते. आपल्या भावाबद्दल, आपल्या बहिणीबद्दल, आपल्या आईवडिलांबद्दल, सख्याविषयी तर त्याला काळीची भावना नाही, परंतु त्या जानकीसाठी आणि ऋषिकेशसाठी त्याचा जीव तळमळतो. तर ऐश्वर्या म्हणते की हो ना, पण आता त्यालासुद्धा आपल्याला घराच्या बाहेर काढावेच लागेल. तेव्हा सारंगच्या हे सर्व हे कानावर पडतं. सारंग धक्का बसतो आणि सारंग हा ऐश्वर्यापासून सावध राहण्याचा प्रयत्न करतो. परंतु इकडे मात्र आपल्या ऋषिकेश, जानकी आणि ओवीची जी काही दिवाळी आहे ती अगदी थाटामाटात म्हणजे साजरी होणार असते. तर सौमित्र सारखा हा सुमित्रा आईचा रागराग करत असतो. तेव्हा नाना हे सौमित्राचा हातामध्ये हात घेतात आणि म्हणतात की मला वचन दे की सौमित्र, तू आपल्या जानकी आणि ऋषिकेशला लवकरात लवकर घरी घेऊन येशील. तेव्हा सौमित्र म्हणतो की नाना तुम्ही काही काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल. आपल्या जानकी आणि ऋषिकेशला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना घराच्या बाहेर काढले, ते आता लवकरच त्या घराच्या बाहेर जातील आणि त्यांना त्यांची जागा कोणती आहे ही मी लवकरच दाखवून देईल. परंतु आपल्या जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादांना मी हक्काने परत घरी घेऊन येईन असे त्याने नानांना वचन दिलेलं असतं. नानांच्या जीवात जीव येतो. नाना म्हणतात की सौमित्र, अरे जे काही सत्य आहे मी लवकरच तुला सांगेल, परंतु आता मात्र मला माफ कर, कारण माझ्यामुळेच आज जानकी आणि ऋषिकेशवर ती वेळ आली असती. परंतु इकडे मात्र ऋषिकेश अगदी खुश होऊन ती जी काही सामने
कुस्तीची स्पर्धा असते तर ती जिंकतो आणि त्यामध्ये त्याला खूप मोठं बक्षीस पारितोषिक मिळतं, 1,00,000 रुपयाचं ते बक्षीस असतं. ओवीसुद्धा खूप खुश होते आणि आपली जानकीसुद्धा खूप खुश होते. सर्व दिवाळीची काही सर्व खरेदी करतात आणि आनंदाने एकमेकांबरोबर अगदी खुश असतात आणि आपल्या नवीन आयुष्याला ते सुरुवात करतात. अगदी जानकीच्या पायी तर लक्ष्मी ही आलीच असते आणि खरंच ती साक्षात रणदिव्यांची लक्ष्मी असते. परंतु हे जानकीला काही कळलेलं नसतं, हे तिचं दुर्भाग्य. परंतु इकडे ऋषिकेशची तर जानकी प्रेमाने साथ देत असते आणि आता लवकरच ऋषिकेश त्या एक सौमित्रा नावाची जी काही एंटरप्राइज कंपनी असते तर तिचे सर्व हक्क शेतकऱ्यांनी परत ऋषिकेशकडे सोपवलेले असते आणि त्यामध्ये जानकी अगदी सिंहाचा वाटा होऊन ऋषिकेशची साथ देत असते आणि पुन्हा त्यांनी आपला जो काही उद्योग आहे जोमाने वाढवलेला असतो, जानकीसुद्धा त्यामध्ये लक्ष घालून सर्व काही करत असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.